एकच ध्यास एकच श्वास, सारे मिळून करू विकास, एकच ध्यास एकच श्वास. दिलखुलास 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 संवाद जनतेशी. श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी यदू जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, लाच देणं आणि लाच घेणं या दोन्ही बाबी गैरच. गेल्या 2 वर्षात लाचखोरीची अनेक प्रकरणं उघडकीस आली आणि त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुन्हा एकदा प्रकाशात आला. आता तक्रारीचं प्रमाणही वाढलंय आणि तक्रारींचा निपटारा देखील वाढलाय. हे सर्व कसं साध्य केलं हे जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांना. दीक्षित साहेब नमस्कार. नमस्कार. दीक्षित साहेब, सरकारी कार्यालयामध्ये लाच घेणं आणि देणं हे दोन्ही गुन्हे आहेत, परंतु आपल्याकडे एक वर्षानुवर्षांपासून एक मानसिकता आहे की सरकारी कार्यालयात लाच दिल्याशिवाय काम होत नाही. या मानसिकतेपासून लोकांना परावृत्त करण्याकरता आपला विभाग काय करतो? आणि दुसरं म्हणजे जसं लाच घेणं हा गुन्हा आहे तसा लाच देणं हा गुन्हा असेल तर त्याला देखील प्रतिबंध बसावा याकरता कुठली पावलं आपण उचलत आहात? लाच देणं हा देखील गुन्हा आहे. सांगायला आनंद वाटतो, असे अनेक प्रामाणिक असे शासकीय सेवक आहेत. जेव्हा एखाद्या कंत्राटदारांनी किंवा काही बाहेरच्या माणसांनी लाच द्यायचा प्रयत्न केला असेल तर त्यावेळेला त्यांनी पुढे येऊन त्याबद्दल तक्रार केलेली आहे आणि आपण असे लाच देणाऱ्या लोकांना देखील यशस्वी रीतीने पकडलेले आहे. शासकीय सेवक सगळेच वाईट आहेत असं म्हणता येणार नाही. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचंही प्रमाण मोठं आहे आणि लाच मागणे आणखीन लाच देणे असं त्याच्या 2 बाजू आहेत. एक ज्याला डिमांड आणि सप्लाय सध्या वाचतोय ऐकतोय, लुई बर्गर म्हणून जी कंपनीची केस आहे. तर अशा प्रकारच्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत की ज्या कंपन्या आपल्याला काम मिळावं ह्यासाठी म्हणून शासकीय सेवकांना मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराला बळी पाडतात, लाच देत असतात. तर त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी म्हणून लॉ कमिशननी एक आंतरराष्ट्रीय आपण वेळोवेळी केलेले करार आहेत, तर त्या करारांना पोषक अशा प्रकारची लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यामध्ये देखील दुरुस्ती करावी अशा प्रकारची सूचना भारत सरकारला केलेली होती. त्या तक्रारीप्रमाणे आता भारत सरकारने मागच्याच सेशनमध्ये ह्या प्रकारची घटना दुरुस्ती ह्या कायद्यामध्ये केलेली आहे आणि त्यामुळे आता ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या प्रायव्हेट कंपन्यांना देखील आपले सर्व व्यवहार हे चोख ठेवायला पाहिजेत. त्यांचे जर व्यवहार त्यांनी चोख ठेवले नाहीत आणि जर त्याच्यामध्ये कुठे काही खोटेपणा आहे तर त्यासाठी त्या कंपनीचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतील तर त्यांना देखील जबाबदार धरलं जाणार आहे. अशा प्रकारची एक अत्यंत क्रांतिकारक अशा प्रकारची पावलं आता भारत सरकारने उचललेली आहेत आणि इतर राष्ट्रांमध्ये जसं सिंगापूरमध्ये आहे किंवा हाँगकाँगमध्ये आहे किंवा इतर अन्य राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे जर कोणी लाच देण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या कंपनीवरती जशी कारवाई केली जाते तशा प्रकारची कारवाई भारतात सुद्धा झालेली आपल्याला इथून पुढे दिसू लागेल. लाच घेणाऱ्यांवर जी कायदेशीर कारवाई होते, लाच देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची पद्धत काय आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या तरतुदी आहेत? आता जसं मी सांगितलं की जर ती प्रायव्हेट कंपनी असेल आणि त्यांनी जर लाच दिलेली असेल तर त्यांच्यावरती ज्या काही वेगवेगळ्या फायनान्शियल ज्या प्रोव्हिजन्स असतात त्याप्रमाणे कारवाई होईल. व्यक्ती असेल तर त्यांच्यावरती पिनल कोडप्रमाणे कारवाई होऊ शकते. इतर अन्य राष्ट्रांमध्ये आपण जर पाहिलं तर अशा अनेक लोकांना तुरुंगवास झालेले आहेत किंवा आता सिमेन्स सारखी मोठी कंपनी आहे तर त्यांना काही $1 बिलियन अशा प्रकारचा दंड आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये झालेला दिसतो. लाचखोरीच्या विरोधामध्ये सामान्य माणूस आपल्याकडे अप्रोच करतोय म्हणजे त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षा नव्हती की इतका सामान्य माणूस हा इतका कायद्याचा आधार घेऊन आपल्याला स्वतःला न्याय मागू शकेल स्वतःकरता. अशी काही उदाहरणं आपल्याकडे आहेत का? सांगायचं झालं तर बुलढाण्याला त्या ठिकाणी एक मजूर झाडावरती चढलेला असताना पडला. त्याला असं वाटलं की बहुतेक आपला हात मोडलेला असेल म्हणून त्याच्या पत्नीने त्याला जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तर त्या ठिकाणचे जे ऑर्थोपेडिक सर्जन होते त्यांनी ऑपरेशन करण्यासाठी म्हणून त्याच्याकडून 5,000 रुपयाची लाच मागितली. त्याची जी पत्नी होती त्या पत्नीने बाहेर जाऊन भीक मागून 3,000 रुपये गोळा केले आणि ते 3,000 रुपये घेऊन ती डॉक्टरांच्याकडे परत आली. वाटेत तिने अँटी करप्शनच्या कार्यालयालाही ह्याची माहिती दिली आणि ACBचे अधिकारी तिच्याबरोबर गेले. त्या क्लास 1 मेडिकल ऑफिसरना आपण यशस्वी रीतीने सापळा करून पकडू शकलो. तर त्या महिलेचं मला खरोखर कौतुक वाटलं. तर त्या लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध अत्यंत प्रभावी अशी कारवाई केली, हिंमत दाखवली. किंवा गडचिरोलीपासून जवळ 275 किलोमीटर दूर आसापल्ली म्हणून जो भाग आहे
तर त्या ठिकाणी आदिवासी तरुण तर त्याला तो एक झाड तोडलेला आहेस वगैरे अशा प्रकारची तिथल्या RFOनी कारवाई केलेली होती. त्याला त्याच्यात दंड करू, तू इतके पैसे दे अशी मागणी करत होते. तर त्या गडचिरोलीतल्या तरुणांनी 1064 क्रमांकाला माहिती कळवून ज्यावेळेला पैसे द्यायचे होते त्यावेळेला ACBच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर तिथे जाऊन तिथला जो RFO की जो तिथला जवळजवळ जंगल खात्याचा पूर्ण मुख्य म्हणायला हरकत नाही, तर अशा माणसाला 10,000 रुपयाची लाच घेताना पकडून दिलं. ह्या आदिवासी तरुणाचं देखील खरोखर कौतुक आहे. तर नुकतीच एक सांगायची झाली तर एक ITIमध्ये परीक्षा चाललेली होती आणि त्या परीक्षेच्या वेळेलाच त्यातले एक शिक्षक मुलांच्याकडून 100 रुपये घेऊन मुलांना कॉपी करायला प्रोत्साहन देत होते. तर त्यावेळेला एका मुलांनी तिथून आमच्याकडे तक्रार केली आणि ती तक्रार आम्ही व्हेरीफाय केली आणि त्या शिक्षकांना देखील आम्ही त्या मुलाच्या मदतीने पकडून देऊ शकलो. तर शाळा सोडायचा दाखला देण्यासाठी सुद्धा अनेक ठिकाणचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका हे लाच मागत असतात. नुकतीच सांगायची झाली तर ठाण्याचीच घटना आहे. त्या ठिकाणी रेल्वेच्या लोकल डब्यामध्ये ज्या महिला बांगड्या पेना वगैरे महिलांसाठी विकत असतात, तर अशा प्रकारे विकणाऱ्या महिलांकडून तिथले GRPची जी एक लेडी हेड कॉन्स्टेबल होती ती दर महिन्याला 100 रुपये हप्ता घेत असे. तर तिने अचानक त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या महिन्यापासून 200 रुपये हप्ता द्या. एकदम अचानक 200 रुपये हप्ता मागितला, त्यामुळे त्या सगळ्या महिला चिडल्या आणि त्या अँटी करप्शनकडे आल्या आणि अँटी करप्शन कार्यालयामध्ये तक्रार करून त्यांनी यशस्वीरितीने त्या लेडी हेड कॉन्स्टेबलला पकडून दिलं. तर असे अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. ते सामान्यातले सामान्य लोक देखील आज थोडीसुद्धा लाच घेण्याची ही जी प्रवृत्ती आहे त्याच्या विरुद्ध बंड करून पुढे येत आहेत. हा एक अभिनंदन करण्यास असा योग्य असा मुद्दा मला वाटतं. लाच देण्याघेण्यामध्ये साधारणपणे कोणते विभाग विशेषत करून आपल्याला दिसतात की वारंवार या विभागामध्ये असे प्रकार घडतात? सर्वसाधारणपणे ज्या खात्याचा जनतेशी जास्तीत जास्त संपर्क येतो, जसं महसूल आहे, पोलीस आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, PWD आहे किंवा ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, तर ह्या जास्तीत जास्त त्याच्यामध्ये पुढे दिसतात. किंवा विजेचं कनेक्शन देणे जोडणे हा प्रकार असेल. तर नवीन एक प्रकार आम्हाला असा आढळून येतोय की ज्या जवळजवळ शासनातर्फे 500 तरी कल्याणकारी योजना शहरात किंवा ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी चालवलेल्या दिसतात. तर ह्या ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक पैसे मागतात आणि पैसे दिल्याशिवाय काही एखादं प्रमाणपत्र द्यायचं असेल किंवा त्यांना जी काही शासकीय रक्कम द्यायची असेल ती मिळू देत नाहीत. अशा प्रकारचे उदाहरणं दिसतात. अधिकारांचं जे विकेंद्रीकरण अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, अगदी खालच्या पातळीपर्यंत आपण अधिकार देतो आहोत पारदर्शकता येण्यासाठी, परंतु याबरोबरच लाचखोरीचं पण विकेंद्रीकरण होत आहे. आता खरं आहे, एक सेतू कार्यालय सगळीकडे ओपन झालेली आहेत, सगळीकडे सुरू झालेली आहेत. तर हे माहिती आणि सुविधा म्हणून सेतू केंद्र चालवली जातात. तर जिथे तुम्हाला जातीचा दाखला असेल किंवा लग्नाचं सर्टिफिकेट असेल किंवा अजून रेशन कार्ड काढायचं असेल, अशा अनेक कारणांसाठी आपण त्या सुविधा केंद्रामध्ये जात असतो. तर आता मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सुविधा केंद्रांमध्ये देखील तिथे जरी ती पूर्णपणे सेवा मोफत असली किंवा त्याची जी काही ठराविक रक्कम असेल तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्ती रक्कम मागताना दिसतात. असं आधार कार्ड बनवायचं आहे. आता आधार कार्ड मोफत असेल परंतु प्रत्यक्षात त्याच्यासाठी कदाचित 300 रुपये मागतात, कदाचित 200 रुपये मागतात. म्हणजे ह्या अशा प्रकारचे लाच मागण्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी लोक पुढे यायला लागलेले दिसतात किंवा ज्यांना आपण एजंट्स म्हणू, दलाल म्हणू. तर असे जवळजवळ प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या बाहेर आता अशा प्रकारचं एक दलालांचं जाळं असं तिथे आपल्याला चाललेलं दिसतं. मग ते कदाचित MIDC असेल, कदाचित पोलीस स्टेशन असेल, कदाचित तलाठी कार्यालय असेल, कदाचित तहसीलदाराचं ऑफिस असेल. तर ह्या ठिकाणी ह्या अशा प्रकारच्या खाजगी दलालांनी वेढा टाकलेला दिसतो. तर अशा देखील खाजगी व्यक्तींवरती आपण मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केलेली आहे. जवळजवळ 300च्या वरती अशा दलालांना आपण यशस्वीरितीने पकडलेलं आहे, अशी मला खात्री आहे. एक वेगळा प्रश्न आहे, वर्षानुवर्ष आपण लाचेच्या बाबतीमध्ये 30 प्रकरण ऐकतो. 7/12च्या उतार्यापासून अमुक सर्टिफिकेट मागितलं म्हणून. आपण जेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून काम करता तेव्हा ही जी वारंवारता आहे, सातत्याने एकाच विषयामध्ये लाच मागितल्याचे जे प्रकार आहेत त्यांना कायमचा पायबंद घालावा म्हणून सरकारी यंत्रणेकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत? तसं ऑनलाईन आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतील. बरोबर. त्यासाठी आता असं आहे की आपल्याला कल्पना आहे की शासनाने फार मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटायझेशन करायला सुरुवात केलेली आहे. त्या डिजिटायझेशनमुळे
ह्या ज्या सर्व सेवा आहेत याच्यामधलं ज्याला एक मानवीय मधला एक हिस्सा हस्तक्षेप असतो तर तो कमी होऊन जाईल. नंबर 2, जे पैसे वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आहेत तर त्या योजनांमधून जे पैसे द्यायचे तर ते आता डायरेक्ट टू बँक तुमच्या खात्यामध्येच ते पैसे जातील. अशा प्रकारे व्यवस्था बहुतेक सगळ्या विभागांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे. किंवा टेंडर्स वगैरे असतील तर ही सर्व इलेक्ट्रॉनिकली ई टेंडरिंग करावीत अशा प्रकारची रचना आता शासनाने सगळ्यांना आदेश दिलेले आहेत. प्रत्येक कार्यालयामध्ये CCTV लावावेत आणि कोण आला त्यांनी काय व्यवहार केले याची संपूर्ण रेकॉर्डिंग केलं जाईल अशा प्रकारची व्यवस्था सगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर मला खात्री आहे की हे जे विविध उपाय आहेत आणि त्यापेक्षा सुद्धा मुख्य लोक जेवढे सुशिक्षित होतील जेवढे ह्या अपप्रवृत्तींच्या विरुद्ध खंबीरपणे पावलं उचलतील तेवढी ह्या प्रवृत्तीला आपण यशस्वीरीतीने आळा घालू शकू. दीक्षित साहेब, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राज्यातल्या तमाम जनतेला काय आवाहन कराल? माझी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला प्रामाणिक अशी विनंती आहे की त्यांनी लाच देण्याची आवश्यकता नाही. त्यांनी जरी त्यांना काम लवकर व्हावं असं वाटत असेल तरीसुद्धा लाच देऊ नये. जर कोणी लाच मागत असेल तर त्या व्यक्तीशी आपण भांडण करू नका. तो लाच मागतोय ही माहिती आपण 1064 ह्या दूरध्वनीवरती जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर कळवा. जे ACBचे अधिकारी आहेत ते आपल्याला मदत करतील. त्यांच्या मदतीने आपण पुन्हा त्याच शासकीय सेवकाकडे जा आणि त्या शासकीय सेवकाला लाच घेताना पकडून द्या. आपलं काम हे लाच देऊन कदाचित व्हायचा प्रयत्न आपण करत असाल किंवा अजून कुठल्या तरी व्यक्तीकडे जाऊन त्याच्याकडनं दबाव आणायचा प्रयत्न करत असाल, कदाचित त्याच्यामुळे काम होईल. परंतु त्यामुळे तो शासकीय सेवक अजून उन्मत्त होत राहतात, हिंमत त्यांची वाढत राहते आणि बाकीच्या लोकांना त्याचा त्रास होत राहतो. तर त्यासाठी जर आपण पुढे आलात, आपण खंबीर राहिलात तर संपूर्ण शासकीय प्रणाली, संपूर्ण न्यायव्यवस्था ही आपल्या पाठीशी आहे आणि आपल्याला मदत करून आपण ह्या संपूर्ण महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी नक्कीच यशस्वी होऊ. केव्हाही आपल्याला लाचलुचपतीच्या विरुद्ध तक्रार करायची असेल तर आपण आपल्या मोबाईलमधून acbmaharashtra.net वरती तक्रार करू शकता. आपण 1064ला फोन करू शकता. आपल्याला ऑनलाईन तक्रार करायची असेल तर acbwebmail@mahapolice.gov.in वरती कळवू शकता किंवा आपण facebook.com/महाराष्ट्र ACB याच्यावरती सुद्धा तक्रार करू शकता. श्रोतेहो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात आज आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडून अत्यंत मोलाची माहिती घेतली. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. दूरदर्शी निर्णय, गतिमान सरकार, आपले सरकार प्रगती पथावर, महाराष्ट्र नवा घडणार. सामान्यांच्या हितासाठी आपले सरकार आहे पाठी. जलयुक्त शिवार टंचाई मुक्तीसाठी, मेक इन महाराष्ट्र योजना उद्योगासाठी, नगर विकासाला चालना, स्मार्ट बनवेल शहरांना. सेवा हमीचे विधेयक लाभले सामान्यांना. आधुनिक तंत्रज्ञाने रुग्णालयांचा कायापालट, पालक महिला तरुणांसाठी नवी शोधली वाट. शिवरायांचे सागरी स्मारक महाराष्ट्राला स्फूर्तीदायक. पुढचे पाऊल पुढेच टाकून महाराष्ट्र नवा घडणार, महाराष्ट्र नवा घडणार. भक्कम सशक्त गतिमान महाराष्ट्र. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन. सारे मिळून करू विकास, एकच ध्यास एकच श्वास. सारे मिळून करू विकास, एकच ध्यास एकच श्वास. दिलखुलास, दिलखुलास, दिलखुलास संवाद जनतेशी.